स्क्रोलिंग करणं थांबा. 10 सेकंदात तुमचा बीपी कसा आहे ते ओळखूया. लक्षणं नसतानाही बीपी वाढतो. बीपी म्हणजे हा सायलेंट किलर आहे. अनेकांना काही जाणवतच नाही, म्हणून लक्षणांची वाट बघू नका. तर घरी एक बीपीचं चांगलं मशीन घेऊन मोजत चला. तर पहिल्यांदा खुर्चीत सरळ बसायचंय. पाठ आधारलेली ठेवा, पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि हात जो आहे तो हृदयाच्या उंचीवर ठेवा. शांतपणे 5 मिनिटं बसा आणि मग 2 रीडिंग घ्या 1-1 मिनिटाच्या अंतराने आणि त्याची सरासरी किती आहे ते लिहून ठेवा. योग्य पोझिशन, कफ नीट बांधणे आणि बोलू नये या सर्व गोष्टी अचूक रीडिंगसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 2 वेगळ्या दिवशी 140/90 पेक्षा जर तुमचा बीपी जास्त दिसत असेल तर उच्च रक्तदाब डोक्यात ठेवा. काही जण 130-80 पासूनही धोका मानतात. त्यामुळे तुम्हाला करायचं एकच, तुमचं रीडिंग लिहून ठेवा आणि तुमच्या डॉक्टरांशी जाऊन कन्सल्ट करा. पण जर मीटरवर तुम्हाला 180/120, 160/100 असा बीपी दिसला, तुमच्या छातीत हलकं दुखणं असेल, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, तुम्हाला दिसायला धुसर दिसत असेल तर ताबडतोब इमर्जन्सीमध्ये डॉक्टरांना भेटायचं आहे. आणि मीठ कमी खाणे, स्ट्रेस कंट्रोल करणे, झोप नियमित घेणे आणि बीपी नियमित मोजणे. चुकीच्या पद्धतीने जर बीपी मोजला तर नंबर खोटे येतील. त्यामुळे पद्धत योग्य ठेवा जसं मी सांगितलंय. कमेंटमध्ये बीपी लिहा आणि मी लगेचच तुम्हाला फ्री बीपी लॉग टेम्पलेटमध्ये देईल. 40+ वयाच्या किमान 3 लोकांना तरी हा व्हिडिओ पाठवा. हा रील सेव्ह करा आणि उद्या सकाळी या स्टेप्सने बीपी मोजा आणि तुमचा बीपी कमेंटमध्ये सांगा. आपण त्यावर चर्चा करूया. फॉलो करा दररोज 30 सेकंदात खरं आरोग्य ज्ञान मिळवण्यासाठी. थँक्यू.